महिला सरपंच नावाला मात्र कारभार पतीकडेच। जय महाराष्ट्राने धक्कादायक वास्तव पुढे आणलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये जय महाराष्ट्राने अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो महाराष्ट्राच्या पुढे आणलेला आहे। या जिल्ह्यामध्ये महिला सरपंच जे आहेत त्या फक्त कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुढे आलेला आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर मधल्या लोणी गावामध्ये हा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुढे आलेला आहे। या गावामध्ये महिला सरपंच असताना देखील महिला सरपंचचा पतीच सगळा कारभार जो आहे हाकताना पुढे आलेला आहे। या ठिकाणी आज गावच्या महत्त्वाच्या कामासंदर्भामध्ये आज ग्रामसभा बोलवण्यात आली होती। मात्र दुर्दैव या गावचं असं म्हणावं लागेल की जवळपास 3000 पेक्षा अधिक लोकसंख्येचं हे गाव आहे आणि या ग्रामसभेला महिला सरपंच असताना देखील एकही महिला या ग्रामसभेमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। त्यामुळं महिलांचं जे आरक्षण आहे राजकीय आरक्षण असेल हे फक्त बीड जिल्ह्यामध्ये कागदावरच बघायला मिळते का असा देखील प्रश्न या प्रकारानंतर पुढे येताना दिसतोय। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। आम्ही असं सुचवतो की सर्व समाजाच्या लोकांनी यामध्ये उपस्थित राहून सर्वांनी बोलण्याचा अधिकार सगळ्याला आहे। पण तरी ही ग्रामसभा कोणीही महिला उपस्थित नसताना आणि विशेष म्हणजे त्या ग्रुप ग्रामपंचायत लोणी या ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक महिला असून त्या सुद्धा अनुपस्थित होत्या, तरी ही ग्रामसभा घेण्यात आली। तरी आमचा या ग्रामसभेला पूर्णपणे बहिष्कार आहे।